नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आला असाल, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करावं. तर या व्हिडिओमध्ये अ, तुम्हाला मी माझा अनुभव सांगणार आहे की सिकेट एक्झाम जी झाली होती 6 जुलै 2024ला आणि 7 जुलै 2024ला. त्यामध्ये 6 जुलै 2024ला मॉर्निंगचा स्लॉट जो होता, त्यामध्ये मी होतो कॅन्डिडेट एकमेव. त्याचा एक अनुभव म्हणजे याचं प्रिपरेशन करताना कुठले कुठले टॉपिक्स मी केलेले आणि किती क्वेश्चन्स मला मॉर्निंग स्लॉटमध्ये आलेले किंवा याचा अभ्यास मी सुरू कसा केला. एक क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचा अभ्यास सुरू कसा करावा वगैरे त्या गोष्टीबद्दल मी बोलणार आहे आणि परीक्षेतला आलेला एक अनुभव तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक सूचना म्हणता येईल तुम्हाला, की ही गोष्ट जी मी सांगतोय किंवा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. प्रत्येक मुलाचा किंवा प्रत्येक कॅन्डिडेटचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. अ, त्यामुळं जर माझ्याकडनं काय सुटलं वगैरे असेल किंवा काय मतभेद असतील, तर त्या गोष्टीबद्दल मला माफी असावी. तर मी आता सुरू करतो हा व्हिडिओ जास्त वेळ न घेता. तर आता तुम्हाला 20 टॉपिक्सची नावं इथे दिसली असतील. जर जर तुम्हाला दिसत असेल, तर हे 20 टॉपिक जे मी निवडलेले आहेत, हे सीडॅक एक मॅन्युअल रिलीज करतं प्रत्येक बॅचसाठी. म्हणजे ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी सीडॅकच्या एक अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जर गेलात, अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं मॅन्युअल दिसतो प्रत्येक बॅचसाठी. तर 2024 ऑगस्टच्या बॅचसाठी त्याने एक मॅन्युअल रिलीज केलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी सिलेबस हा लिहिलेला असतो. तर त्या सिलेबसला अनुसरून मी हे 20 टॉपिक्स माझ्याप्रमाणे काढलेले आहेत. तुमची जी टू डू लिस्ट असेल ती वेगळी असू शकते, माझ्यासारखीच असावी असं काय म्हणजे कंपल्शन नाही आहे. ठीक आहे. तर या 20 टॉपिकमध्ये तुम्ही बघू शकता की HCF LCM असेल, डेसिमल फ्रॅक्शन वगैरे असेल. आता मी तुम्हाला सांगतो की किती क्वेश्चन पडले प्रत्येक टॉपिकबद्दल. ठीक आहे. एक सेकंड पेन निवडतो. हां. तर HCF आणि LCM बद्दल मला एक प्रश्न आलेला. डेसिमल फ्रॅक्शन आणि स्क्वेअर रूट, क्यूब रूट काढण्याचं जे आहे, हे प्री रिक्वेस्टिक आहे. म्हणजे हे तुम्हाला करावं लागतं. म्हणजे आता 1/2 असेल तर ते 0.5 असतं. ठीक आहे. 2/3 म्हणजे काय असतं? ठीक आहे. 1/3 म्हणजे काय असतं? 1/11 म्हणजे काय असतं? हे तुम्हाला पाठ करून ठेवावं लागतं. का? तर ते कॅल्क्युलेशनला तुम्हाला सोपं पडतं. त्यामुळं डेसिमल फ्रॅक्शन्सची एक लिस्ट आहे, ती तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. एक त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवेन, डेसिमल फ्रॅक्शन लिस्ट म्हणून. तो मी इथं पिन पॉईंट पण करून ठेवेन. तो एकदा बघा म्हणजे तुम्हाला समजेल. स्क्वेअर रूट जे आहेत ते तुम्हाला 1 to 20 माहीत हवेत. क्यूब रूट आहे ते ॲटलिस्ट मिनिमम 1 to 10 तरी माहिती हवेत. ठीक आहे. ॲव्हरेजला मला एक प्रश्न पडलेला. प्रॉब्लेम्स ऑफ नंबर्स एक पडलेला. आता प्रॉब्लेम्स ऑफ नंबरमध्ये प्रश्न कसे पडतात तुम्हाला एक उदाहरण म्हणून देऊन सांगतो, की आता फॉर एक्झाम्पल एक प्रॉब्लेम आला की 9 प्लस 99 प्लस 999 प्लस 9,999 हे असे प्रश्न पडतात. आता ते MCQ जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, ते कुठून करायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल MCQ, तेव्हा तुम्हाला कळून जाईल की हे कसं असतात प्रश्न, प्रॉब्लेम्स ऑफ नंबर. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन आणि एजेसवर एक प्रश्न होता. पर्सेंटेजवर एक प्रश्न होता. प्रॉफिट आणि लॉसवर पण मला ऑलमोस्ट 2 क्वेश्चन वाटले, पण एकच क्वेश्चन होता. रेशिओ प्रोपोर्शन एक क्वेश्चन. पार्टनरशिप एक क्वेश्चन. स्पीड डिस्टन्स टाइम एक क्वेश्चन. बोट स्ट्रीम एक क्वेश्चन. ट्रेन अँड प्रॉब्लेम्स एक क्वेश्चन. सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट 2 क्वेश्चन होते. त्यामध्ये एक सिम्पल इंटरेस्ट देतात ते आणि दुसरा असतो तो कंपाऊंड इंटरेस्ट. आणि खरं सांगायचं झालं तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये अनेक असा प्रश्न पडतो ज्यामध्ये ते डिस्काउंट देतात. ठीक आहे. डिस्काउंटचा प्रश्न म्हणतात, म्हणजे डिस्काउंट टाईपचेच असतात ते प्रश्न. तर ते तुम्ही जेव्हा MCQ सॉल्व्ह कराल, तेव्हा किती MCQ सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला सांगतो, तेव्हा तुम्हाला कळेल की डिस्काउंट टाईपचे प्रश्न कसे असतात ते. ठीक आहे. सिम्पल कंपाऊंड इंटरेस्टचे 2 प्रश्न झाले. पाईप्स अँड सिस्टन्स सायट्रन्सचे काय तर म्हणतात, सायट्रन्स काय सिट्रन्स, तर त्याच्यावर मला एक प्रश्न आलेला. परमिनेशन कॉम्बिनेशनवर एक प्रश्न आलेला. ॲलिगेशन मिक्सचर्सवर एक प्रश्न आलेला, म्हणजे दुधामध्ये जर पाणी मिसळलं तर ते काय होईल वगैरे तसं. प्रोबॅबिलिटीवर मला एक प्रश्न आलेला. कॅलेंडर्स आणि क्लॉक जे आहे, कॅलेंडर्स आणि क्लॉक्स हे ॲक्च्युली लॉजिकल रिझनिंगच्या पार्टमध्ये येतं, पण मला आवडतं त्याच्यामध्ये थोडंसं मॅथमॅटिकल असल्यामुळे मला असं वाटलं की ते मी कॉनमध्येच तुम्हाला सांगेन. तर त्याच्यावर एक प्रश्न होता.
व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया तर मी करून गेलेलो, पण माझ्या स्लॉटला तो प्रश्न आला नव्हता. सो त्याच्यावर 0 प्रश्न आलेले मला आलेले. तुम्हाला येऊ शकतात, तर ते करा. ठीक आहे. आता याच टॉपिकमधले हे मी ओव्हरऑल सांगितलं तुम्हाला. आता तुम्हाला टॉपिक सांगायचं झालं तर सर्च तुम्ही करू शकता. असे भरपूर टॉपिक्स आहेत. सर्च सारखे टॉपिक्स असतील किंवा खूप टॉपिक्स आहेत म्हणजे तसे. जर तुम्हाला हवे असेल तुम्ही करू शकता. पण मी जे केलं ते तुम्हाला सांगू शकतो. तर हे 20 टॉपिक मी केलेले. ठीक आहे. हे एवढे प्रश्न आलेले. तर आता प्रश्न हा आहे की मी MCQ कुठून प्रॅक्टिस केलेले आणि MCQ प्रॅक्टिस करून मी हे शिकलो कुठून. तर एकच मिनिट हे मी रफ करतो, जेणेकरून तुम्हाला मी लिहून दाखवू शकेन. ठीक आहे. तर आता हे मी रफ केलंय. तर मी तुम्हाला सांगतो की आता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कुठल्या शिक्षकाकडनं शिकायचं आहे. मी सांगतो की मी कुठून शिकलोय. ठीक आहे. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही त्या शिक्षकाकडनं शिकलं पाहिजे आणि त्यांनी काय मला स्पॉन्सर वगैरे काय केलं नाहीये. मी जिथून शिकलो म्हणून तुम्हाला सांगतो. एक कॅम्पस मॉन्क नावाची एक वेबसाईट आहे, किंवा यूट्यूबवर त्यांचं चॅनल आहे कॅम्पस मॉन्क. ते तिथं एक रस्तोगी सर म्हणून आहेत, त्यांच्याकडनं मी स्पेलिंग चुकला असेल पण ठीक आहे. त्यांच्याकडनं मी हे कॉन्ट शिकलो. त्यांनी मला शिकवलं आणि त्यांचं मला समजलं शिकवलेलं. आता ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कुठले सर आवडतात किंवा तुम्ही जस्ट टाकला टॉपिकचं नाव यूट्यूबवर तरी चालेल आणि तुम्हाला व्हिडिओ भेटेल. आता कुठला व्हिडिओ बघायचा, काय बघायचा आणि किती वेळ बघायचा हे आता तुमच्यावर अवलंबून आहे. माझा सुचावा असा आहे की तुम्ही फक्त एक व्हिडिओ बघितलात तर ते आता कुठल्या परीक्षेचा असेल ते सांगता येत नाही. आता कॅम्पस मॉन्कचे पण रस्तेगी सर आहेत, हे ॲक्च्युली दुसऱ्या परीक्षेसाठी करतात. आता हे चॅनल मला कोणी सुचवलं, तर माझा एक मित्र TCS साठी तयारी करत होता. त्यानं मला हे सुचवलं की हा चॅनल खूप चांगला आहे म्हणून मी करतो. म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला एक सुचवा, मोठा भाऊ किंवा मित्र म्हणून. ठीक आहे. तर याच्यामधनं केलं आणि MCQ प्रॅक्टिससाठी मी CCATpreparation.com नावाची एक वेबसाईट आहे. परत या वेबसाईटनं मला स्पॉन्सर नाही केलेलं. मी फक्त तुम्हाला एक जेन्युइन मोठा भाऊ किंवा तेच मित्र म्हणून सांगू शकतो. तुम्हाला समजा करायचं असेल तर इंडिया बिग्स पण एक वेबसाईट आहे किंवा अन्य खूप सारे वेबसाईट आहेत, त्याच्यावरनं पण तुम्ही करू शकता. ओपन फ्री रिसोर्स भरपूर आहेत, त्याच्यावरनं पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. मला काही स्पॉन्सरशिप नाही भेटलेली कोणाकडनं, पण जिथून मी केलं हे तुम्हाला मी सांगू शकतो. ठीक आहे. आता हे झाले सोर्स. तुम्हाला मी सांगितले किती प्रश्न पडले ते. ठीक आहे. आता परीक्षेचा अनुभव. परीक्षेचा अनुभव माझा असा म्हणतो की ज्यावेळेस मी परीक्षेला गेलो आणि ज्यावेळेस मला हे क्वांटिटेटिव्हचे जेव्हा प्रश्न मला आले समोर, तेव्हा मला सुरुवातीला म्हणायला गेलं तर मीडियम क्वेश्चन होते. काही टॉपिक्स जसं की 2 प्रश्न मला सुटले नाहीत शेवटपर्यंत. म्हणजे यामध्ये कंपाऊंड इंटरेस्टचा मला पडलेला. म्हणजे मला उत्तर येत होतं, पण मला ते MCQ म्हणजे ABC ऑप्शन ABCD ऑप्शनमध्ये सापडत नव्हतं आणि एक प्रश्न प्रॉफिटचा होता. तो पण मला सुटला नाही. पण बाकीचे मला शुअर शॉट होते की हे सुटणार. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला शुअर शॉट प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात. बाकीचे जितके पण प्रश्न होते मी खूप शुअर शॉट होतो त्या गोष्टीबद्दल, कारण का तेवढी मी प्रॅक्टिस केलेली. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक टॉपिकबद्दल 100 प्रश्न सोडवावेच, जेणेकरून तुम्हाला एक ओव्हरऑल त्या गोष्टीबद्दल तुम्हाला आयडिया येईल. आणि जर तुम्ही 100 प्रश्न सॉल्व्ह केले आणि जर तुमचं फंडामेंटल क्लिअर असेल, म्हणजे त्यामध्ये फॉर्म्युले असतील, त्यामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन्स असतील आणि तुमचं लॉजिक लॉजिक म्हणण्यापेक्षा मी असं सुचवेन की अनुभव जो असतो, आता तुम्ही जेव्हा 100 प्रश्न सॉल्व्ह कराल तुम्हाला एकंदरीत कळून जातं की प्रश्न सोडवायचे कसे असतात. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, आता मी जेव्हा सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्ट करत होतो, तर सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्टमध्ये डिस्काउंटचे पण प्रॉब्लेम्स असतात की समजा डिस्काउंट दिलं तर किती प्रॉब्लेम येणार. ठीक आहे. आणि पार्टनरशिप आलं तर पार्टनरशिपमध्ये कुठे गेलं पार्टनरशिप, हां. तर पार्टनरशिपमध्ये पण असे प्रॉब्लेम येतात की समजा 2 व्यक्ती आहेत, A आणि बी मधूनच सोडून गेला तर काय होईल, ए मधूनच सोडून गेला तर काय होईल. समजा त्यांची पार्टनरशिप 10 वर्षाची असेल तर तशा टाईपचे प्रश्न असतात. पण जेव्हा तुम्ही सोडवाल प्रश्नसंच तेव्हा तुम्हाला कळून जाईल. आता कुठनं मी सोडवलं हे तुम्हाला सांगितलंय सिक्रेट प्रिपरेशन आणि मॉक कॅम्पस. आता ते तुमच्याकडे कुठून सोडवायचं, माझं काही कंपल्शन नाहीये, नाही त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली. ठीक आहे. फक्त एक मला सांगावं असं वाटलं की मी कुठून केलं म्हणून तुम्हाला मी कळवलं. ठीक आहे. सर हे आहेत कॉन्टबद्दल आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तर काहीच नाही आहे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये मला असं वाटतं. तर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.